पुण्यातील बिबवेवाडीमधील तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू. कमला नेहरू रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यामध्ये जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 7 वर. पुण्याच्या विविध भागांमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जाणार. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय. सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 2,430 रुपयांची उसळी. सोनं 88,100 रुपयांवर. आर्थिक अनिश्चिततेमुळे दरात वाढ. अमरावती विभागातून 1,52,982 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार. परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार. 5 जिल्ह्यांमधील 542 केंद्रांवर परीक्षा होणार. तर आजपासून 12वीची परीक्षा. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर. प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी जीपीएसचा लाईव्ह ट्रॅकिंग. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,85,303 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार. 460 केंद्रांवर परीक्षा पार पडणार. गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार. 41 भरारी पथकं आणि 161 बैठ्या पथकांकडून तपासणी होणार.